राज्यात आज पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्ध्याला ऑरेंज अलर्ट जारी। विदर्भात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट। चंद्रपूर आणि भंडाऱ्यामधल्या सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्टवर। देवेंद्र फडणवीस यांनी राजनाथ सिंह यांची दिल्लीमध्ये भेट घेतली। आज सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये फडणवीसांच्या महत्त्वाच्या बैठका, अमित शहांनाही भेटण्याची शक्यता। छावा संघटनेचे विजय घाडगे आज पुण्यामध्ये अजित पवारांची भेट घेणार। सूरज चव्हाणांनी केलेल्या मारहाणीनंतर अजितदादांना भेटणार। दोषींवर कठोर कारवाईची मागणी। महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह चुकीचा नाही, मात्र भाषेवरून कोणासोबतही मारहाण सहन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात दिल्ली जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटनेची निदर्शनं। महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप। मराठी अध्यासन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यानचा प्रकार। आगामी निवडणुका लक्षात घेता लाडकी बहिणी योजनेची पडताळणी स्थगित। सूत्रांची माहिती, निकषात न बसणाऱ्या 9 लाख लाडक्या बहिणी याआधीच योजनेमधून बाद। चक्काजाम आंदोलनाप्रकरणी बच्चू कडूंसह 18 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। आंदोलनाच्या वेळेला वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानं कारवाई। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कडू आक्रमक। वाशिम जिल्ह्यामध्ये 22 जुलैला झालेल्या पावसाचा 13,188 शेतकऱ्यांना फटका। 158,059 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। नुकसानाची व्याप्ती आणखी वाढण्याचा अंदाज। कोकणातील विशेष रेल्वे गाड्यांची वेटिंग लिस्ट हजारापार। काही गाड्यांचं तिकीट मिळणंही कठीण। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होण्याची शक्यता। भारत चीनमधील नोकर भरती कमी करून अमेरिकेमधल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या। गुगल, मायक्रोसॉफ्ट कंपनीला डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। भारतीय टेक कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता।